हाय हॅलो नमस्कार. ॲक्टर टू कॅरेक्टर जर्नी ह्या एपिसोडमध्ये आपण सोमनाथ लिंबरकर यांची मुलाखत घेतलेली आहे. सोमनाथ यांनी ललित कला केंद्रामध्ये BA केलेलं आहे आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये MA इन थिएटर केलेलं आहे. लहानपणापासूनच सोमनाथ यांना अभिनयाची आवड होती. टीव्हीवर रामायण महाभारत बघून त्यांनी त्यातील पात्र अनेक वेळा मित्रांसोबत केलेले आहेत. कथासरिता, एक कप चहा या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अण्णांच्या शेवटच्या इच्छा या प्रायोगिक नाटकासाठी त्यांना जी नाट्याचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार यंदा मिळालेला आहे. तर ह्या एपिसोडमध्ये आपण त्यांची अभिनयाची जर्नी जाणून घेणार आहोत. 10वी नापास, त्यानंतर 12वी ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठ, त्यानंतर 12 वर्ष स्ट्रगल, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार आणि पुढे त्यांची इतर कामं चालू आहेत याबद्दल चर्चा. काम करता करता जेव्हा अभिनयाचं काम मिळत नव्हतं तेव्हा चहा विकणं. तर नक्की बघा हा संपूर्ण इंटरव्ह्यू आणि आवडल्यास लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. या जिद्दी माणसाची गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. तर जेव्हा तू एवढ्या स्ट्रगलच्या काळामध्ये जेव्हा तू ऑडिशनची तयारी करायचा तेव्हा ती कशा प्रकारची होती? कारण ऍक्टरला कळत नाही की ऑडिशन तयारी कशी करावी. किंवा जसं तू बोल, एक खूप महत्वाचा मुद्दा बोलला जो मला खूप पटला की मी डिरेक्टरला सरेंडर होतो. पण ज्या ऑडिशनच्या प्रोसेस डिरेक्टर नसतोय, फक्त आपल्या हातात स्क्रिप्ट. मला माहित नाही कुणाबद्दल घडलंय का नाही, पण माझा हा विचित्र अनुभव आहे ऑडिशनचा. म्हणजे आरामनगरला मी 12 वर्ष जॉब असल्यासारखं गेलोय. म्हणजे जॉब की आठवड्यात 3दा-4दा मी गेलेलो आहे. 12 वर्ष कंटिन्यू गेलेलो आहे आरामनगरला ऑडिशनसाठी. 12 वर्षामध्ये मला किती कामं मिळावी ऑडिशननी? कमीत कमी 10 तरी, एक तरी. एकही मिळालं नाही. एकही नाही मिळालं? एकही मिळालं नाही काम. 12 वर्षात एक पण नाही? एक सुद्धा काम मिळालं नाही मला ऑडिशनने. अरे पण मला कामं कशी मिळतात? समजा मी तुझा एखादा प्रोजेक्ट केला, त्याचे रेफरन्स, आणि मग तिथं कोणतरी असिस्ट असतो किंवा असोसिएट असतो, कोणतरी असतं, अरे चांगला करतोय. मग तो जेव्हा कुठेतरी प्रोजेक्ट करतो तेव्हा तो सांगतो, अरे तो सोमनाथ नावाचा ऍक्टर होता, खूप उत्तम ऍक्टर आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं त्याच्यात. वाटल्यास तुला मी ही दाखवतो, ते पिक्चर दाखवतो किंवा ही दाखवतो, लिंक दाखवतो. अशी कामं मला मिळत गेली. मला ऑडिशननी नाही माझं. आणि ते का नाही मिळत तुला काय वाटते? काय नाही, कशामुळे ते? एक तर आहे ना, गंमत सांगतो, 12 वर्ष एक तर मला आता येऊन देत नाहीत कोण. समजा ऑडिशन असेल ना तर माझ्यासारखी काहीतरी रिक्वायरमेंटच नसते तिथं. अरे कोणतरी सुंदर दिसणारा किंवा बॉडी बिडी किंवा काय. तर मला म्हणजे मी 100 ठिकाणी गेलो ते एका ठिकाणी फक्त मला आतमध्ये घेतलेलं आहे. 100 ठिकाणी गेल्यानंतर एका ठिकाणी नाही तो नॉट फिट हा जो काही ते असून 12 वर्ष तू कंटिन्यू जायचा. कंटिन्यू मला असं वाटायचं की कधी ना कधी होईल, कधी ना कधी होईल. आता मी जातो फक्त कमी केलेलं आहे. आता मी सिलेक्टेड ठिकाणी जातो फक्त, रेग्युलर नाही. आता मी महिन्यात 1-2 जातो फक्त. आता कसा अनुभव आहे? आता पण तोच अनुभव आहे का नॉट फिटचा का? नाही, आता कसं झालंय माहिती का, आता खूप बदललंय. म्हणजे आता आरामनगरला जायची काही गरज नाही, फक्त इंट्रोसाठीच आरामनगरला जावं लागतं. आता ऑनलाईन ते तुम्हाला पाठवतात आणि सांगतात ऑडिशन करून पाठव. आता मला खूप ह्या 3 वर्षामध्ये खूप हे व्हायला लागले, त्यांचे मेसेज यायला लागले की आम्हाला ऑडिशन करून पाठवा वगैरे. आणि साधारण एक आठवड्याला 1-2 तरी ऑडिशन आम्ही मी पाठवतो त्यांना. अच्छा. हो. नाही पण हे खूपच भयानक आहे. आणि ही जी सुंदरतेची जी व्याख्या आहे ती खूपच विचित्र आहे आपल्यातली. किंवा ऍक्टर ही बेसिक रिक्वायरमेंट काय पाहिजे की तुम्ही चांगले ऍक्टर आहात का नाही, ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. तुम्ही चांगले दिसणं म्हणजे काय, हा पण एक प्रश्न आहे ना. प्रत्येक जण चांगलाच असतो ना. ते मला असं म्हणजे मला कधी कधी असं वाटतं, म्हणजे मला माझ्या रंगाचा मला कधी हीच नाहीये. म्हणजे मला 11वी वर्गात असताना फक्त असं वाटायचं की मी सुंदर पाहिजे. तर त्या काळात मी फेअर अँड लवली वगैरे लावायचो सगळेच करायचे. पण ते 12वीत आल्यानंतर काही दिवसानंतर कळलं की मी त्या काळात म्हणजे वाचन बऱ्यापैकी केलं, काही शिक्षक माझ्या संपर्कात आले किंवा काय. नंतर मला कळलं की काहीच नसतं, हे असं काही नाहीये, तुमचं कर्तृत्व खूप महत्वाचं आहे. तर मला मुंबईत आल्यानंतर मी गमतीने म्हणतो माहिती का, जे सुंदर मुलं असतात आपल्या गमतीने म्हणतो की अरे तुम्हाला कॉम्पिटिशन आहे रे, मला नाही. आणि खरंय फक्त तसे. आणि आता मला असं वाटतं की काळ खूप बदललाय. म्हणजे वेब सिरीजनं खूप चांगलं केलेलं आहे की वेब सिरीज मुळे असं झालं की आता तुमचं दिसणं वगैरे बघत नाही, आता ते कॅरेक्टर बघतात आणि तुमचं काम बघतात. त्याच्यामुळे आता बदललंय, म्हणजे काही गोष्टी बदलल्यात आणि चांगल्या आहेत. बरोबर. जेवढं मी तुझा प्रवास ऐकला किंवा कॅरेक्टरचे ऐकलं त्यामध्ये ते कॉमिक आणि इमोशनल हे जे काय तू जे गेस्ट प्रोडक्शनला गेलं होतं, मूवी टाकलं होतं सरांनी जे काही केलं होतं त्याचं एक्सटेन्शन जे आहे की तू आता
अण्णांच्या शेवटच्या इच्छा याच्यामध्ये तो इमोशनल आणि कॉमिक बद्दल हे केलं. तर ह्याच्याबद्दलचं काय, कारण तो जो ग्राफ आहे तो की इमोशनल पण तुझं कॅरेक्टर असतं आणि त्याच वेळेस ते कॉमिक पण असतं, हे जमणं त्याच्याबद्दल ह्या नाटकाचंही सांगणार जरा अण्णांच्या शेवटची इच्छाबद्दल. नाटकाचं म्हणजे विजय कुमार राग नावाचा आमचा मित्र आहे, जो लेखक दिग्दर्शक आहे. तो बीडमध्ये एका कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून काम करतो. तर त्याचा मला एकदा फोन आला की आपण असं नाटक करतोय, तर तू काम करणार का. तर त्यांनी मला स्क्रिप्ट खूप आधी ऐकवली होती. तर त्यातलं तो म्हणाला की सुदामा नावाचा कॅरेक्टर आहे. सुदामा, हा. तर म्हटलं की हा ठीक आहे, काही हरकत नाही. तर ते कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काय झालेलं की त्याचे वडील बेडवरती झोपलेले आहेत त्या बाजूवरती, आणि तो सलाईन घेऊन उभा आहे एका हातामध्ये वडिलांची. हा. मी डॉक्टर त्याला सांगून जातात की हा सलाईन घे, 10 मिनिटात संपेल, हातातच ठेव, कुठं काही बघत बसतो, हातात घे. आणि ते डॉक्टर निघून जातात. ते दाखवलं नाहीये, म्हणजे ते डायलॉग मध्ये येतं. तर नाटकाच्या सुरुवातीला पडदा उघडतो तेव्हा माझा हात असा वर असतो सलाईन घेऊन, आणि नाटक संपतं तेव्हा हात तसाच असतो माझा कंटिन्यू म्हणजे 2 तास हात वर आहे माझा. सलाईन नाटक सलग आहे नाही, ब्रेक आहे ना 10 मिनिट. तो सोडून तो सलग 2 तास मी एकाच जागेवर, कुठलीही हालचाल नाहीये, आणि मी माझे संवाद बोलत असतो. आणि जे काही कॉमेडी असेल किंवा जे इमोशनल सीन असेल ते एकाच जागेवर 2 तास कुठलीही हालचाल न करता एका जागेवर उभा राहून एका हातामध्ये सलाईन घेऊन संवाद बोलत. त्या नाटकात किती पात्र आहेत? 17 पात्र आहेत. 17. पण तू अण्णा बेडवर आहेत, अण्णा झोपलेले आहेत आणि मी उभा आहे, बाकी सगळे येऊन जाऊन. हा. आणि ते कंटिन्यू आहे, म्हणजे पूर्ण 2 तास एका जागेवर उभा आहे. अरे हा. आणि खूप म्हणजे गंमत सांगतो की इंटरव्हल मध्ये एकदा एक बाई भांडत आली होती, म्हणजे मॅनेजर कोण आहे तुमचा. तर ती म्हणाले, एक जण म्हणा हा काय झालं. ती म्हणाले, अरे तुम्हाला काही अक्कल नावाची काही गोष्ट आहे का नाही. तो मुलगा एका हातात सलाईन घेऊन उभा आहे, काहीतरी अडकवायचं त्याचा हात दुखत असेल, काय दुखत असेल. मग त्यांना समजावून सांगण्यात आलं की ते कॅरेक्टर तसं आहे, या नाटकात तसं आहे. तर त्या नाटक संपल्यानंतर खूप लोक येतात, माझा हात दाबून देतात. जेव्हा तू डायरेक्टरकडनं ऐकलं की हे आपल्याला हे असंच ठेवायचं किंवा हेच ते कॅरेक्टरचं मर्म आहे, तेव्हा तुझं प्रिपरेशन कसं केलं तू? कारण 2 तास ते करणं, 5 मिनिटं केलं तरी नाही. आता ते रिहर्सल कर, नाही तर करू नको, हात दुखतोच. दुखतोच. आणि त्यात हे पण आहे ना, ती गंमत पण आहे ना, ते हात दुखतोय, त्याचा हात खाली येतोय, मग ते परत हात वर कर. त्याच्या पण त्याला येणारा प्रत्येक जण म्हणतो की अरे सुदाम हातात सलाईन धरली, कशा तरी अडकवायची ना. मग त्याच्यावर माझी डाव लागेल, तू धरतो का, बरोबर, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर ती खूप मजा येते. हा. आणि तुला सांगितलं मागशी तसं की ते परीक्षण करायचं विसरून गेले ते. हे पावते ते कामाचे. काम आहे. आणि हे आपले ते काम करून मसल मेमरी तयार होती. तर त्याचा अनुभव आहे का तुला की? नाही असं ऍक्च्युली ना, म्हणजे जो प्रयोग झाला जी नाट्य गौरवचा, तर 3 महिने आमचं रिहर्सलच नव्हते. गॅप पडला होता 3 महिने. कारण प्रत्येकाचं शूटिंग म्हणा किंवा काही ना काहीतरी प्रत्येकाचं चालू होतं. आणि 3 महिने मी पण बाहेर होतो. आदल्या दिवशी फक्त आमचं मोबाईलवरती झूम मिटिंग, झूमवरती आमचं नाट्यवाचन झालं. आणि प्रयोग व्हायच्या आधी 2 तास आधी फक्त हे झालं, चक्री झाली, तेवढंच फक्त. मग ह्याची रिहर्सल काहीच नाही. आणि त्या दिवशी तर भयानक त्रास झाला. कर्नाटकवरनं रात्रभर प्रवास झालेला, सगळ्या गोष्टी झाल्या त्या. तर ते, आणि माझी चिडचिड दाखवलेली होती की मी काही तर सापडलो, किंवा मला बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तुझी चिडचिड रिअल आली का? रिअल मध्ये ऍक्च्युली तो हात दुखतोच, काही करा तुम्ही, सोपं नाहीये 2 तास माणूस. पण मजा येते, खूप मजा येते. मग काहीतरी असं चॅलेंजिंग करायला मिळालं की खूप मजा येते. आणि आता तू एक सिनेमा केलाय कर्नाटकला, मला असं वाटतं की त्यात मी आता पॅरल लीड केलेला आहे. तो सिनेमा नाही, शूट झाला, शूट झालं मागच्या महिन्यात. 2 महिन्यापूर्वी शूट संपले. तू कर्नाटक मधला मराठी सिनेमा आहे का? तू साऊथ? मराठीच आहे, पण शूट तिकडे झालं. तर मला असं वाटतं की तो माझ्या आयुष्यात एक कलाटणी दिला असं मला वाटतं. कारण त्यात खूप इंटरेस्टिंग रोल आहे. त्यात पण सेम तसंच आहे, कॉमेडी आहे. आणि मग मध्येच तुम्हाला इमोशनल सिरियस करून शेवट खूप हे आहे. असं त्यात जावयाचा रोल केला मी, घरातला घर जावई असतो, तर त्याचे काही गमती आहेत त्याच्या. हे जे कॉमेडी आहे ते प्रत्येकाचे वेगळे जॉनर तयार होतो, कॉमेडीचा एक बाज तयार होतो.
तर खूप लोकांचं मी ऐकलंय की कॉमेडी तुझ्या अर्थाने तुझ्यासाठी की कॉमेडी करण्यासाठी काय लागतं किंवा कॉमेडी म्हणजे काय किंवा कॉमेडी कशी बाहेर ऍक्टर काढतो त्याचा फोकस कशावर असतो. आता खरं सांगू मी मला ह्याचं उत्तर नाही देता येणार असं की कसं केल्यानंतर कॉमेडी गेली किंवा काय. पण ते मला असं वाटतं की ते काय म्हणजे काय म्हणजे नाही सॉरी बरोबर आहे ते नाही उत्तर देता येणार मला. ती सिच्युएशन असते ऍक्च्युली मला असं नेहमी वाटतं की मी सिच्युएशनल कॉमेडी करू शकतो की आता उद्या जर मला हास्य जत्रा किंवा चला हो द्यामध्ये केलं तर मला ते नाही जमणार ती कॉमेडी नाही जमणार मला सिच्युएशनची नाही. पण मी काय म्हणतात सिनेमातली कॉमेडी करू शकतो अगदी एक हलकी फुलकी. बरोबर. म्हणजे जास्त अंगविक्षेप न करता किंवा काय म्हणजे आपल्या चेहऱ्याचे हावभाव असतील किंवा रिएक्शन वरून असतील तर त्यातून मी करू शकतो अगदी छोटी असं. हो तुझा कल मला जास्त रिअलिस्टिक अभिनय आहे ना किंवा सिच्युएशन ओरिएंटेड जे काही कॉमेडी होईल जे काय सिच्युएशन ओरिएंटेड कॅरेक्टर जसं बिहेव होईल तिकडे. हा म्हणजे मी तू आधीची काही कामं बघितली ना म्हणजे मी सुमित्रा भावेंबरोबर कामं केले किंवा बऱ्याच शॉर्ट फिल्म मी मास कम्युनिकेशन आणि एफटीआयच्या अच्छा जवळजवळ 40 शॉर्ट फिल्म केल्या तिथे असताना. हा आणि मुंबईत असताना ओके जेव्हा पासआउट झालो मी दिल्लीत तर 40 मध्ये एकही कॉमेडी नाहीये सगळ्या रिअलिस्टिक सगळ्या. पण मी थांबवलो एका लेवलनंतर 40 म्हणजे काय झालं की मी जरा इरिटेट झालो तिथल्या शॉर्ट फिल्मला. कारण काय झालं विषय सगळे सारखेच कुठल्या तरी एका जातीचा मुलगा आहे आणि त्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचंय आणि मग त्या शिक्षणाचा स्ट्रगल फक्त जात बदलली विषय तेच. मग भट्टीवरतीच कामाला आहे किंवा आता मी जातीची नाव घेत नाही पण असे खूप साऱ्या जाती आहेत. तर मी इरिटेट झालो की नाही यार म्हणलं हे कुठेतरी थांबूयात. मग 40 नंतर मी 40-45 नंतर जवळजवळ मी पूर्णपणे स्टॉप केला. म्हणलं की इथून पुढे शॉर्ट फिल्म नाही करायची. कधी करायची जेव्हा चांगला विषय मिळेल तेव्हाच. आता मी एक मागच्या आठवड्यात एक निलेश रसाळ नावाचा मित्र आहे एफटीआयचा तर त्याची एक शॉर्ट फिल्म केली मला खूप आवडली. एक लव्ह स्टोरी एक साधी सिंपल लव्ह स्टोरी तिथे कुठली जात नाही किंवा काही नाही साधी सिंपल आहे मला खूप आवडली. आता ते शूट पण झालं. तर मी असे विषय आले तर मी जर मी ठरवलं असतं ना सगळ्या शॉर्ट फिल्म करायच्या तर आतापर्यंत 300-350 शॉर्ट फिल्म झाले असते. पण मला ती संख्या नव्हती वाढवायची. म्हणलं की थांबूयात आपण. तू जसं म्हणलं की विषयांमध्ये रिपिटेशन येतं तसं अभिनयामध्ये एक मोनोटोनी येते आपण करत असताना. तर ती कशी तू ब्रेक केले का अभिनय करताना कॅरेक्टर करताना आपलाच आवाज आहे आपलं शरीर आहे तर एक त्याला एक लिमिटेशन आहे. पण तू कसं त्याला क्रॅक केलं किंवा तुला नाही. आता तुला गंमत सांगतो एक तर मी सिनेमात 17-18 सिनेमे केले आता पण खूप छोटे छोटे रोल केले त्याच्यामुळं हा प्रश्न येत नाही की रिपिटेशन आणि काही ती वेळ अजून आली नाहीये माझ्यावरती. त्याच्यामुळे छोटे छोटे रोल करत आलो फक्त. आता फक्त जो हा सिनेमा आहे करणार तो फक्त खूप मोठा रोल असणार आहे पहिला सिनेमा. या सिनेमाचा कसा अनुभव तुझा की गेला मला एक हा एक प्रश्न आहे की नाटक करताना एक वेगळी प्रोसेस असते आणि सिनेमा करताना एक ऍक्टरची वेगळी प्रोसेस असते. मला हा सिनेमा का आवडतो माहिती आता जो मी केलेला कारण आपल्या नाटकाला कसं आधी प्रोसेस आहे तसं त्यांनी 1 महिना एक आधी वर्कशॉप. अच्छा. आम्ही त्या भागामध्ये गेलो तिथल्या लोकांशी त्या लोकांबरोबर राहिलो तिथलं ती भाषा किंवा तिथला लहेजा तिथल्या भौगोलिक गोष्टी किंवा तिथलं काही जे काही आत्मसात करता येईल त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या काळात मग मला एक कॅरेक्टर पण सापडला. ते कुठला भाग होता एरिया? महाराष्ट्रापासून म्हणजे कर्नाटकमध्ये 40 ते 50 किलोमीटर आतमध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती फक्त कर्नाटकमध्ये ते मोडत होतं. ओके. मग बऱ्यापैकी लोक मराठीही बोलत होते आणि कन्नडही बोलत होते असं दोन्ही मिश्रण होतं. तू लहेजा कसं कॅप्चर करा कारण आपण नाही आम्ही तिथे गप्पा मारायचो. मग मी तिथं ते पांढरप्री होती तिथे संध्याकाळी लोक बसायची काही पिलेली बसायची काही अशी बसले आणि त्याच्यावर रॅन्डम गप्पा मारत बसायचो. मग काही गोष्टी मिळाल्या त्यातून 100% नाही पण बऱ्यापैकी ज्या आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी मिळाल्या. मजा आली तशी. प्रोसेसचा फक्त भाग सांगतो 16 वर्षातला गंमत आता पास आउट होऊन 1-2 वर्ष झाले होते. 2 वर्ष काहीच घडत नव्हतं आयुष्यात आणि एक फोन आला मला की मी गोरेगावला पलीकडे साईड राहत होतो. एक फोन आला सकाळी 10-11 वाजता की झी मधनं बोलतोय तर तुमच्यासाठी एक सिरियल आहे
अच्छा. तर तुम्ही आता किती वेळा देऊ शकता ऑफिसला, इथं आहे म्हणजे आम्ही थांबलोय, तुम्ही किती वेळा देऊ शकता. तुम्हाला इतका आनंद झाला स्वतःहून. हा, आणि म्हणलं मी जेवढा वेळ लागेल तेवढाच, काय 1 तास 1.5 तास जे काय असेल ते. आणि ठीक आहे म्हणाले. हे इथं एका ठिकाणी त्यांनी मला सांगितलं लोकेशन, मी थांबलोय तिथे. तर माझ्याकडे पैसेच नव्हते जायला. तर मग मी चालत पळत असं करत 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 तिथं पोहोचलो की मला धक्काच बसला. कारण ते समोर एक जण होता, तर तो एक कधीतरी मी शूटिंग केलेलं होतं त्याचा ड्रायव्हर होता. अच्छा. मग तिथं आम्हाला गाडी वगैरे घेऊन, आणि त्यांनी माझी गंमत केली होती. अरे ते मला कसं काय गंमत केली म्हणलं यार, ह्याच्यासाठी गंमत आहे पण माझ्यासाठी काय. मग हे झालं, जाऊ दे, मग काही बोललो नाही. आणि म्हणजे काय म्हणतात, अजूनही काही गोष्टी आहेत की पुण्यातला एक मित्र होता आणि तो म्हणाला की आपण दुसऱ्यांना किती दिवस कामं मागायचे, आपण स्वतःसाठी काम करूया, आपण स्वतः सिनेमा लिहू, स्वतः काम करू. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी खूप छान स्क्रिप्ट लिहिली आणि मग आम्ही प्रोड्युसर शोधायला सुरुवात केली. 3-3.5 वर्ष आम्ही त्यासाठी खर्च केलं. खूप लोकांना भेटलो आम्ही. फायनली प्रोड्युसर मिळाला आणि तो म्हणाला की अरे, तो प्रोड्युसर म्हणतोय की आर्ट काय होती किंवा त्यांनी माझ्यासाठी एक रोल लिहिला होता, त्यात एक खूप सुंदर रोल होता. तो म्हणतो की अरे, तो निर्माता म्हणतोय की तू काय बरं काम करत नाहीयेस, आणि निर्माता म्हणतोय तू नको, कोणतरी फेमस असणारच पाहिजे वगैरे. त्यांनी मला बाजूला केलं त्या मित्राने. हा. आणि ते तुला तो बोलला का त्याच्याबद्दल काय? नाही, मला कळलं की त्याला वापरच झाला आपला. तू 3.5 वर्ष गेले ते गेले आणि असं खूप वेळा घडलं. हे खूपच. म्हणजे हो, त्याला काहीच करू शकत नाही. तर ठीक आहे, फक्त मला काय कळलं, माणूस कळला तो की नाही यार, हे आपण माणसं ओळखायला चुकलो. आणि माझ्या आयुष्यात खूप झालं असं की माणसं ओळखायला खूप लोकांनी वापर, म्हणजे आर्थिक लेवलला मला काही नुकसान नाही झालं, किंवा माझ्या आयुष्यातला जो काही जडणघडणीचा वेळ होता किंवा काहीतरी करण्याचा, तो बऱ्यापैकी वायाला गेला, खूप वायाला गेला. नाही, त्यांनी ठीक आहे, त्यांची वेगळी रिक्वायरमेंट असेल, पण त्या सिनेमात अनेक कॅरेक्टर असतील ना. नाही ते नाही. कसं असतं, मग त्यांनी एका छोट्या कॅरेक्टरसाठी विचारलं. नाही, तर मी 3.5 वर्षासाठी छोटं. हा, नाही म्हणजे अरे, पण तू मला 3.5 वर्ष सांगत होता ना की हा रोल तुझ्यासाठी आहे, आणि मी तुझ्यासाठी लिहिलाय, हे जेव्हा आम्ही 1000 वेळा चर्चा केली, तुझ्यासाठीच लिहिलाय, हे किती वेळा सांगितलं. आणि आता तर मी राम गेला, म्हणलं आपण नको भेटायला आता. असे खूप लोक नाही त्यांच्या संपर्कात. आणि मित्र परिवार खूपच अशा गोष्टी घडत राहतात, त्याच्यामुळे काही मी लक्ष देत नाही आता. म्हणजे मी आता खूप हे झालोय आता, काय म्हणाला, म्हणजे दुःख वाटून घेत नाही, आणि जास्त काही घडलं तरी आनंद वाटून तटस्थ राहण्याचा प्रयत्न करतो. फक्त एक प्रयत्न करतो की आता इथून पुढं आपला वापर नाही झाला पाहिजे, एवढंच माझ्या डोक्यात असतं. थोडस मी जरा त्या लक्ष केंद्रित केलं. बरोबर आहे. नाही, आणि दुसरा प्रोड्युसर शोधणं एक वेगळा ऑप्शन होता ना, की तो नाही काय, तो परत पूर्णही झाला नाही. त्या गोष्टी आहेत, अशा गोष्टी घडत राहतात. नाही, खूपच म्हणजे बाहेरच्यांनी बोलणे ठीक आहे, बाहेरच्या लोकांनी, पण ज्या मित्रासोबत आपण 3.5 वर्ष इन्व्हेस्ट केले त्यांनी, म्हणजे त्यावेळेस झाला त्रास, एक दिवस झाला त्रास, आणि मग दुसऱ्या दिवशी विचारलं की नाही यार, ठीक आहे, चल, आपल्या नशिबात नव्हते. पण मला एक गोष्ट कळाली की काही कसं असतं, काही कामं अशी असतात की म्हणजे मुळात माझा लक फॅक्टरवरती कधी विश्वास नव्हता, पण हल्ली माझा लक फॅक्टरवरती पण प्रचंड विश्वास आहे की काही गोष्टी तुम्हाला तुमच्या नशिबात जर असतील ना, त्या तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. ज्या नाही आहेत, कितीही प्रयत्न केले की नाहीच मिळणार. तर ह्या पण गोष्टी जरा मी विश्वास ठेवायला लागलो. म्हणजे लकवर विश्वास ठेवतो आता ठेवायला लागलो. अच्छा, आधी नव्हता माझा. पण मला असं वाटतं की आधी कुठं का नव्हता, मला असं वाटायचं की मेहनतच आपलं हे आहे, मेहनत. पण मेहनतीबरोबर कुठेतरी लक हा पाहिजेच, तुम्हाला पाहिजेच. ओके, म्हणजे जो लोक तुला असं वाटतं की त्या नाटकांच्या म्हणजे नाटकाचं म्हणजे नाटक जो आमचा बंदच पडलं होतं,
3-3.5 महिने आमचे प्रयोगही झाले नव्हते आणि कुणी विचारही करत नव्हतं की परत करायचं वगैरे. पण ते झीच्या निमित्तानं किंवा ह्याच्या निमित्तानं परत प्रयोग झाला आणि त्यानंतर एकही प्रयोग नाही आता. त्यानंतर आता खूप सारे प्रयत्न चालू आहेत पण नाही, प्रयोगच होत नाहीये. म्हणजे कुणाचं करून शूट 17 लोकांना सांभाळणं सोपं नाहीये. 17 वेगवेगळे कामं चालू आहेत त्यांची, सगळ्यांचं एखादा मॅनेज करणं, एका तारखेला हे करणं, प्रयोग करणं खूप अवघड आहे. पण तो झाला त्या वेळेत आणि ते होऊन गेलं खूप महत्वाचं आहे. ते होणं हो खूप महत्वाचं होतं. तो क्षण माझ्या आयुष्यातला म्हणजे खूप ते होणं खूप गरजेचं होतं. हो. आणि तो ऍक्टर म्हणून स्वतःला मेंटली फिट ठेवणं खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. खूप ते कसं काय नक्की कसं करतो? फिजिकली तर आपण ठेवतो, व्यायाम करतो, योगा करतो, गार्डन मध्ये जातो, रनिंग करतो, तुझा असा व्यायाम होतच होता. पण मेंटली कसं तू फिट ठेवत होता? नाही आता म्हणजे कसं आहे, म्हणजे काही गोष्टी मी ऍक्सेप्ट केल्यात ना की ह्या गोष्टी घडणार आहेत तुमच्या आयुष्यात. मी आधी म्हणलं की मी 12 वर्ष पकडली होती माझ्या आयुष्यातली. या 12 वर्षात जे काय व्हायचं ती घडामोडी होऊ दे, आपण 12 वर्ष थांबूयात मुंबईत. तर मला माहित होतं की मला पैशाचा प्रॉब्लेम येणार, माझा राहण्याचा प्रॉब्लेम येणार, सगळे प्रॉब्लेम येणार आणि ते आले पण मी त्यांना फेस केलं. पण मुळात कसं मग मी पहिलेच वाक्य सांगितलं की माझं माझ्या कामावरती खूप प्रेम आहे, माझं माझ्या करिअरवरती खूप प्रेम आहे. आणि कसं आहे, हे मला कोणी सांगितलं नाही ना की हे काही कर आणि तू हे या इंडस्ट्रीत, असं नाही ना. स्वतःवर ही माझी आवड आहे. मला कोणी पायगडे हाताळल्या नव्हत्या की तू येच म्हणून. त्यामुळे मला वाटतं की मी चॉईस केले तर मग मीच त्याला समर्थपणे पेललं पाहिजे. आणि पेलतोय. म्हणजे मध्ये मध्ये आता गंमत म्हणून मी सांगायचं की मी मित्रांनो म्हणायचो की आता मी जरा बदल केलाय जरा. मी आधी म्हणायचो की 12 वर्ष मी आता प्रयत्न करणार. आता 12 वर्ष होऊन गेले, आता 16 वर्ष झाले. आता म्हणलं की मी निर्णय जरा बदललाय. आता वयाच्या 50 पर्यंत प्रयत्न करणार. वयाच्या 50 पर्यंत, मग नाही काय झालं तर मग गावाकडे जाईल. पण 50 पर्यंत प्रयत्न करणार असं मी ठरवलं होतं. नाही होते ते. आता जरा होतंय, म्हणजे काहीतरी खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत. आम्हाला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा होतोय. म्हणजे अजून एक चांगलं माझ्या आयुष्यात गेल्या वर्षी घडलं होतं की ते जोसेफ नावाचे एक कास्टिंग डिरेक्टर आहेत, ज्या हॉलिवूड सिनेमांचं कास्टिंग करतात. आणि भारतातले जे ऍक्टर आहेत तर त्यांचं सगळं कास्टिंग ते करतात. म्हणजे इरफान खान असेल किंवा ज्यांनी हॉलिवूडमध्ये आतापर्यंत जी काही कामं केली त्यांचं ते काम कास्टिंग ते करतात. तर त्यांनी एक कॉम्पिटिशन ठेवलं होतं की तुमच्या आयुष्यातलं म्हणजे एक प्रसंग, म्हणजे काहीतरी गोष्ट सांगायची तुम्ही, पण तुमच्या आयुष्याशी रिलेटेड असेल सांगायची. तर त्यांना मेल करायचा होता. तर मी मेल केला होता. तर त्यांनी भारतभरातून त्यांना मेल आले होते, स्टोरी आली होती. भारतभरातून 75 लोकांचं सिलेक्शन झालं होतं. त्यात माझं सिलेक्शन झालं. ती स्टोरी काय होती सांगतो ना. तर ती 75 लोकांचं सिलेक्शन झालं, त्यात माझं सिलेक्शन झालं. मग त्यांनी त्यांच्या स्टुडिओला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी आधी आम्हाला सांगितलं की ती गोष्ट तुम्ही परफॉर्म करायची. आणि त्या 75 मध्ये माझा पहिला आला. आणि त्याचा त्यांनी शो ठेवला. म्हणजे त्यांनी खूप सारे लोक होते, पियुष मिश्रा असतील, कल्की असेल, हिंदी नाही त्यांचे परफॉर्मन्स होते आणि त्यांच्याबरोबर माझा होता. म्हणजे त्याचं तिकीट होतं 999 रुपये आणि 12,000 ऑडियन्स होता. बीकेसीला त्यांनी ठेवला होता गेल्या वर्षी. तर त्या सगळ्यांसमोर माझा परफॉर्मन्स झाला. तर ती माझी स्टोरी मागशी सांगितलेली हार्ट अटॅक वाली वडिलांची. नाही अच्छा ते फक्त समोर नोकरी करायला. तर तो मी जो काही प्रसंग होता, आता मुंबईत पहिल्या दिवशी आलो आणि काय झालं नव्हते ना ते सर. नाही तर तो आणि खूप चांगला रिस्पॉन्स. नाव घेतलं होतं त्यांचं? नाही मी नावही केलं होतं, अवॉइड केलं होतं. ऑडियन्सचे काय रिएक्शन होते? जबरदस्त होते, खूप लोक असले ते. तो बी प्रसंग कधीतरी सांगेल तुम्हाला. नाही तो विनोदी किस्सा आहे, पण तो जरा खासगी असल्यामुळे असं आहे. मजा ती खूपच. ते एक मला खूप छान वाटलं होतं. म्हणजे त्यावेळेस पण माझं खूप लोकांनी, म्हणजे सोशल काय ते म्हणतात त्याला, पेपरला वगैरे माझं काही आलं नव्हतं त्यावेळेस, पण माझ्या मित्रांनी मला ते खूप उचलून दिलं होतं. म्हणजे प्रत्येकाने आपल्या फेसबुकच्या ह्याच्यावरती माझ्याबद्दल लिहिलं होतं, ते माझा प्रवास लिहिला होता आणि खूप लोकांनी लिहिलं होता. मग मुंबईमध्ये आलं मित्र किती महत्वाचे? कारण तसं तो मित्रांचे उल्लेख केले. मी असं म्हणेल की
आई वडिलांनंतर बायकोनंतर जर कोण असेल माझ्या आयुष्यात तर हा मित्र परिवार. म्हणजे आज मुंबईत मला शेकडो मित्र आहेत. मुंबईतला एक एरिया असा म्हणजे आता सोडून पण जवळजवळ 60% ठिकाणी माझे मित्र आहेत. आणि मला असं वाटतं की मित्र जर तुमचे चांगले असतील तर तुमचं करिअर खूप चांगलं होतं. आणि मुंबईत आल्यानंतर एक गोष्ट पाळायची की म्हणजे मी पाळले, जे मी कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलो नाही, मी कुठलंही व्यसन करत नाही, तर ते पाळलं मी. अजून काय व्यसनांच्या आहारी जायचं नाही, अजून काय पाळायचं? कारण अजून असं ऍक्टिंग क्लास लावा आमच्याकडे, किंवा आम्ही तुम्हाला हे करतो, कास्टिंग वाले असतात ते काहीतरी आमिष दाखवतात. नाही, तर ते आमिषाला एक तर बळीच पडत नाही. एक मुळात आहे ना, एक तर तुम्ही खूप वाचन करायचं, खूप फिरायचं, लोकांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि लोकांच्या संपर्कात राहायचं. आणि काय म्हणजे नेहमीप्रमाणे ते प्रोडक्शन हाऊसचे ऑफिसचे उमरे झिजवायचे 12 वर्ष. पण मला असं कळतं की ते पाजर फुटतो किंवा फुटतो, किंवा ते वरती बघणार आहेत तो पण म्हणतो यार आता दिव्या काय तो कंटाळून जातो माहिती का. नाही म्हणजे खूपच. मी जेव्हा ते 12 वर्ष आणि पुढचे आणि वडिलांचा किस्सा, तो त्यात तुझी चिकाटी. आणि मला वाटतं की हे जे 10वी नंतर जे 3 वर्ष आहेत ना, ते 3 वर्ष मला वाटतं ते खूप महत्वाचे होते. का? खूप महत्वाचे. कारण 3 वर्षानंतर तू ठरवलं तुला जायचं होतं ऍक्टिंग करायला, पण ललित कला केंद्रामध्ये मला जायचं म्हणून तू जे काही केलं की 10वी दिली, 12वी सोडवली, त्या 3 वर्षानंतर 10वी दिली, त्या 12वी केली. इथेच मला दिसत चिकाटी खूप आहे की मला हे करायचं आहे, मी मिळवणारच नाही. मी बऱ्याच गोष्टी कसं असतात का, म्हणजे चिकाटीशिवाय काहीच होत नाही का, कुठलीच गोष्ट होत नाही. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एक विशिष्ट काळ हा तुम्हाला द्यावाच लागतो. कसं असतं, एखादा बिझनेस करत असेल तर त्यात आर्थिक इन्व्हेस्टमेंट लागतो, आर्थिक हे करावं लागतं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये तसं नाही. तुमचा वेळ म्हणजे मी मुंबईत आहे आणि मी रूम मध्ये बसलोय त्याला अर्थ नाही. बरोबर. तुम्ही रोज घराच्या बाहेर पडलं पाहिजे, लोकांना भेटले पाहिजे, तुमचा संपर्क वाढवला पाहिजे आणि तुमचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. बरोबर. मग हे जे लोकांना भेटले ते कुठल्या प्रकारच्या लोकांना भेटलं पाहिजे? कारण बघा आता मी सगळ्याच लोकांना म्हणजे ह्या इंडस्ट्री जे काही रिलेटेड आहे आपल्या क्षेत्राशी, मग तो ऍक्टर असो, डिरेक्टर असो, कास्टिंग डायरेक्टर असो, असिस्टंट असो, असोसिएट असो, कॅमेरा एडिटर, जे कोणी असेल सतत भेटणं गरजेचं आहे. आणि ते फक्त कास्टिंग डायरेक्टरला जास्त भेटलं पाहिजे, भेटणं गरजेचं आहे. पण कसं असतं, कधी कोण तुमचं नाव आता तुला गंमत सांगतो, कालच एक पिक्चर केला मी, भूमिका चावलावर एक पिक्चर केला, केसर नावाचा हिंदी पिक्चर. कालच शूट होतं, 1 दिवसाचं होतं, एकच कॅरेक्टर होतं. तर ते मला माहितीच नाहीये ते कुठून कसं 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 आलं. त्यांचा काही दिवसापूर्वी फोन आला की आम्ही तुमचं काम बघितलेलं आहे आणि असं आहे काम. तर ते मला कळलंच नाही की कशामुळे झालं काय. मला काल कळलं. कुठलं काम बघितलं त्यांनी, काय त्यांनी रेफरन्स दिला? म्हणजे काल मला कळलं. तर माझी एक मैत्रीण आहे मेकअपवाली, मेकअप. तर तिला कधीतरी भेटलो होतो मी आणि आपण प्रेमाने 4 शब्द बोललो होतो किंवा स्वभाव आणि सगळ्या गोष्टी. तर तिने माझं नाव तिथं सुचवलं. अरे मग तिचा तर काही संबंध पण नाहीये. पण ती म्हणाली नाही माझा मित्र आहे आणि खूप चांगला ऍक्टर आहे आणि ह्या वर्षी त्याला अवॉर्ड पण मिळाला आणि ह्याला तू ह्या रोल साठी घे. तिथे गेल्यानंतर कळलं की भूमिका चावला. मी तर शॉकच झाला, भूमिका चावला. मला वाटलं असं कसं काहीतरी. पण तिच्याबरोबर नेमका एक सीन होता, छोटा सीन होता, पण मजा आली. म्हणजे माणूस म्हणून आपण इतर जे आपल्यासोबत को वर्कर आहेत, जे आपल्यासोबत काम करतायत, त्यांच्याशी मला असं वाटतं सगळ्यांशी तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे. माणूस म्हणून तुम्ही आपल्या क्षेत्राशी असं नाही, पण मला असं वाटतं सगळ्यांशी, म्हणजे तुम्ही चहा प्यायला गेला तर चहावाल्याशी चांगलं वागावं, बसमध्ये बसला तर बस शेजारी जो त्याच्याशी 4 गप्पा माराव्या. सगळे माणूस म्हणून तुम्ही सगळीकडे चांगलं पाहिजे. तुला मुंबईने बदलायचा प्रयत्न केला असेल ना, कारण मी ज्याचा अनुभव घेते मुंबईमध्ये, मी जेवढ्या वेळा चक्रा मारल्या आणि आता पण आलोय, तर बऱ्यापैकी लोक खूपच कामाशी काम, किंवा ते खूप अपना देखो बाय, हे जे आहे एक मेंटॅलिटी सगळ्यांची नाही, पण जे मला अनुभव आले, तर तो एक वातावरण आपल्याला बदलायचा प्रयत्न करत, त्या वातावरणात काही गोष्टी टाकायचा प्रयत्न करत. तुला असा अनुभव आला का? नाही, मी जसा बारामतीला होतो, अच्छा, तसा आजही तसंच आहे.
काही बदललेलं नाही, काही बदललं नाही. पण जसं इथनं काही तुला जाणवलं का गोष्टी की लोकांचं काही लोक बदलतात, तर मला असं वाटतं की ठीक आहे बा, त्यांचं ते बदलतात. मी माझा मूळ म्हणजे माझी आई नेहमी म्हणते की तुमचं मूळ कधी सोडलं नाही पाहिजे, कधी सोडलं नाही. म्हणजे गंमत सांगतो, अवॉर्ड मिळाल्यानंतर मी कमीत कमी 70 ते 80 लोकांना फोन केला, गावाकडच्या, मुंबईच्या, पुण्यातल्या. मग कुणाला फोन केला की ज्यांनी मला 100 रुपये दिले होते, किंवा ज्यांनी मला 1000 रुपयाची मदत केली होती, किंवा मी उपाशी होतो तर मला कोणीतरी वडापाव दिला होता. मी अशा सगळ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला असंच अवॉर्ड मिळालाय आणि ह्याचं सगळं श्रेय मी तुम्हाला देतो, कारण तुम्ही त्या काळात माझं त्या क्षणासाठी उभं राहिला. असे खूप लोक आहेत. आणि तू ते देणंही महत्वाचं आहे. म्हणजे तू स्वतःहून त्यांना कॉल करणं, ते विसरले पण असतील. हो, ते त्यांच्या डोक्यातही नाही, डोक्यात नाही. म्हणजे त्यातले फक्त 2-3 लोकांना माहित होतं की हा आपण मदत केली. काही लोकांना माहित पण नाही की अरे आपण असं काही कधी केलं होतं. अगदी 100 रुपये मला एसटीला नव्हते, एखाद्याने मला 100 रुपये, त्याला मी फोन केला, अरे तू मला त्या काळात 19 वर्षापूर्वी पैसे दिले होते, तुम्हाला काय कुठलं काय सांगत. ते मला असं वाटतं की आपलं मूळ कधी विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. खूपच चांगलं काम केलं आणि प्रत्येकजण करू शकत नाही. असं की मला असं वाटतं आपला मूळ स्वभाव पण कधी सोडायचा नाही. 4 कामं मिळाली आणि मग तो जो काही बदलले तर मला असं वाटतं काही गरज नाही. आणि अजून एक मला हाच प्रश्न होता की मला आता मी तसा काही लोकांच्या दृष्टीने नीट राहत नाही, म्हणजे मी पण एक नीट राहिलं पाहिजे. पण एक लोक इथं आले म्हणतात की ऍक्टर तर असंच राहिलं पाहिजे, असेच कपडे किंवा हेच केलं पाहिजे. तर ह्याच्याबद्दल तुझा काय अनुभव की हे असंच, जसं तुम्हाला की मूळ सोडलं नाही पाहिजे, आपण स्वच्छ पाहिजे, आपण नीट पाहिजे, हा एक वेगळा मुद्दा. पण बदल कुठल्या अर्थाने किंवा मूळ कसं सोडलं नाही पाहिजे? नाही, आता मूळ म्हणजे कसं, आता कपडे तर तुम्ही व्यवस्थित घातले पाहिजेत. म्हणजे मूळ म्हणजे तुम्ही अगदी बनेलवरती तसं नाही. पण मला वाटतं की जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी मिटिंगला चाललाय किंवा ऑडिशनला चाललाय, तर चांगले कपडे पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता. मला असं वाटतं की त्या ठिकाणी तुम्ही चांगलंच राहायला पाहिजे. आता समजा आपण मित्र भेटलोय आणि मग मी तुला उगाच दाखवलो की बघा असं इथं नको ना. काही गोष्टी दाखवायच्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दाखवल्याच पाहिजे. बरोबर. आणि आता पुढे काय तुझा किंवा पुढचे प्रोजेक्ट वगैरे, प्लॅन काय वगैरे? आता नितीन सुपेकर म्हणून डिरेक्टर आहेत, तर ते एक सिनेमा करतायत. तर परवाच आमचं फायनल झालेलं आहे. तर आता पुढच्या महिन्यात त्याचा शूट चालू होईल. तर त्याचा चांगला रोल आहे. बाकी आता 1 नंबर नावाचा सिनेमा आहे, त्याचं शूटिंग चालू आहे. उद्या शूट आहे त्याचा परत. बाकी स्वामी समर्थ मी मधून अधून करत असतो, चालू असतं महिन्यात थोडे दिवस चालू असतं. आणि चालू आहे मग बाकी बोलणं आणि मिटिंगच चालू आहे. पण आता पॉझिटिव्ह काहीतरी घडतंय, समोरनं कामं येतात, स्वतःहून कामं येतात, होतंय चांगलं काहीतरी होतंय. आता 16 वर्षाच्या 16 आणि काय 19 वर्ष 19 वर्षांचे माझे टप्पे झालेत खरं तर, 16 आणि 19 वर्ष. म्हणजे 16 वर्ष पूर्ण वेळ मुंबईत आहे मी, आणि माझं खरं स्ट्रगल सुरू झालं जेव्हा ललित ऍडमिशन झालं, त्या पहिल्या दिवसापासून माझं सुरू झालं. तर मला असं वाटतं की 3 वर्ष म्हणजे अशी 19 वर्ष नाही, ते 10वी नंतरचे त्या काळात नाही, त्या काळात पण शिक्षणासाठी त्या काळात हे झालं. काही लोकांना आपण आयडल म्हणत असतो की ज्या काळामध्ये की ते आपले इन्स्पिरेशन असतात, की तेही आपल्याला मोटिवेट करत असतात, किंवा काही आपले गुरु असतात, त्यांचे काहीतरी शिकवण असते, किंवा जसं तुझ्या आईचीच की आपलं मूळ सोडायचं नाही. तर असं काही आहे का की जे तू काही लोकांना आयडल मानतो ते कोण आहेत, किंवा तुझ्या ज्या काळामध्ये की निराशा तर पदरी आलीच असेल, की आपण खूप स्वतःला चिकाडी ठेवतो, पण काहीतरी डिप्रेशन म्हणण्यापेक्षा काहीतरी असं की काय होणार आहे पुढे काय डिरेक्शन, किंवा कधी होणार आहे, 10 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष केलं कधी होणार आहे, हे जेव्हा पडलं एक पॉझिटिव्ह पॉईंट किंवा काम करण्यासाठी जो पॉझिटिव्ह पॉईंट तो काय होता तुझा? नाही, आता कसं आहे का, म्हणजे मला आदर्श वगैरे असं काही नाही, कारण मला हे खूप उशिरा कळलंय. मुळात मी ठरवलंच पहिली 2री 3रीला असताना ठरवलं की टीव्ही जायचं. एवढंच मला माहित होतं की आपल्याला टीव्ही जायचंय. पण ते काय असतं काय माहिती म्हणजे आदर्श वगैरे. तर खरं तर मला प्रवास मला तेव्हापासून सुरू झाला होता की ह्या लोकांना भेटण्यासाठी काय करता येईल किंवा काय, तेव्हापासून सुरू झालं होतं. आणि माझे होईल का नाही ह्या गोष्टीचं मला
काय बघ, शेवटी भीती असते, अनिश्चितता असते. माझे आई वडील शेतकरी, तर मला त्यांच्याकडे बघून नेहमी असं वाटायचं की ते पेरतात शेतामध्ये, उगवल का नाही ह्याची काही गॅरंटी नसते, पण त्यांना खूप मोठा विश्वास असतो की ते प्लॅनिंग करतात की आता समजा सोयाबीन पेरली, गहू पेरलाय, मका पेरली, जे काय असेल ते पेरले, तर ते पेरलंय, फक्त पाऊस पडतोय नाही पडतोय किंवा ते किडे मुंगे खाऊन टाकतील किंवा पक्षी खाऊन टाकतील का, आणि अनेक संकट असतात. पण पेरल्यानंतर त्यांच्या गप्पा सुरू होतात की ह्या पैशात आपण हे घेऊयात, आपण ते करूयात. म्हणजे पैसे माहित नाही आपल्याला कसे येणार, कसे येणार आहेत का. हा, पण ते कॉन्फिडन्स किंवा ते असतं ना की आशा, तर मला असं वाटतं की मी ते कुठेतरी ते माझ्या हात आलं की मी पेरलंय, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये माहित नाही, खूप प्रामाणिकपणे पेरलंय, आणि कधी उगवल हे मला माहित नाहीये, पण उगवणार हे 100% माहिती आहे मला. तर मला नेहमी असं वाटतं की काही लोक, म्हणजे तुला गंमत सांगतो, तो जो कर्नाटकचा सिनेमा 2007ला मी पुण्यात आलो होतो, तर तिथे एक असिस्टंट मुलगा होता, म्हणजे माझ्यापेक्षा मोठा होता, आणि मी अगदी मला वाटतं 19-20 वर्षाचा असेल. तर मी एक काम केलं, एक शॉर्ट फिल्म केली होती, तर त्याला खूप काम आवडलं होतं. तर त्यावेळेस मला भेटला होता तो, अरे मला किती छान काम करतो तो. कट्टू मला तर तो गेल्या वर्षी भेटला, म्हणजे किती वर्षानंतर भेटला मला, 2007ला भेटला होता, त्यानंतर आता 2023ला भेटला, 23ला भेटला. खूप मोठा कालावधी. तो म्हणाला की अरे मी एक पिक्चर करतोय आणि माझ्या पिक्चरमध्ये तू रोल करणार आहेस 16 वर्षानंतर तो. हा, तर मला तर गडबड झाली की कधी भेटलो तर काय, मग त्यांनी आठवण करून दिली वगैरे. तर तो जो कर्नाटक सिनेमा त्याचाच आहे, तो डिरेक्टर आहे, आणि त्यांनी मला 16 वर्ष लक्षात ठेवलं तुझ्या कामामुळे. त्याच्यामुळे कधी उगवल हे सांगता येत नाही, पण उगवणार हे मात्र निश्चित आहे, कारण खूप प्रामाणिकपणे ते पेरलेले. ही फिलॉसॉफी खूप इंटरेस्टिंग आहे. पेरले बघतोय ते पण उगवणार, 100% उगवणार. आणि मला अजून एक मुद्दा की ते पेरणं सतत चालू असतं, दरवर्षी. पेरलं म्हणजे कसं सांगते का, फक्त पेरून मोकळं नाही व्हायचं, त्याला खत पाणी घातले पाहिजे, ऊन पाऊस वारा त्यापासून त्याचं संरक्षण केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी माझ्या आयुष्याशी रिलेटेड काय होतात की आता समजा वाईट काळ चाललाय माझा मुंबईमध्ये, तर मला इथे तग धरून राहणं गरजेचं आहे. मला पाय असे घट्ट रोवले पाहिजेत, काही केलं तरी मुंबई नाही सोडायची. मग ह्याला ते खत पाणी घातले. तो डोका विचार आला मुंबई सोडायचा? नाही, कधीच नाही आला, कधीच आला, एकदा सुद्धा आला नाही विचार, अजिबात नाही. बाकीचे ऑप्शन सोल्युशन सुचले, हे करू ते करू, काही करू, लाग भानगडी करू, पण सोडायचा विचार कधी झाला नाही. आणि मुंबईबद्दल एखादा जर काही नाव ठेवत असेल, मुंबई अशी मुंबई तशी, तर मला खूप राग येतो, कारण मला माझ्या मुंबईवरती माझं प्रचंड प्रेम आहे. मला असं वाटतं की जो मुंबईवरती प्रेम करेल ना, त्याच्या आयुष्यात चांगलं काही ना काही घडतच. फक्त तुम्ही समजून घ्या ती मुंबई. काही गोष्टी म्हणजे घाम वगैरे किंवा ह्या खूप नैसर्गिक गोष्टी, बेसिक गोष्टी किंवा काम वातावरणामधल्या गोष्टी, मला तर असं वाटतं काम मिळत नाही. तुला सांगतो, ह्या 16 वर्ष इतके लोक भेटले मला, ऍक्टर, खूप उत्तम ऍक्टर होते, पण मला कधी कधी असं वाटतं की यार त्यांनी थोडं चक धरला पाहिजे होता. पण आता त्यांचा जेव्हा फोन येतो ते म्हणतात की यार आम्ही थोडं थांबायला पाहिजे होतं, आमचं पण काहीतरी चांगलं झालं असतं. तर ते म्हणतात की यार आम्ही आता खूप वेल सेट आहे गावाकडं, म्हणजे आमचे बंगले झाले, गाड्या झाल्या, सगळं झालं, खूप चांगलं झालंय. पण जेव्हा आम्ही टीव्ही लावतो आणि तुझं काहीतरी दिसतं तेव्हा कुठेतरी खंत होते की यार सगळं मिळालं पण हे नाही मिळालं. तर मला असं वाटतं की मला असं नव्हतं जगायचं, म्हणजे आयुष्यात खंत ठेवून की अरे मी थोडा प्रयत्न करायला पाहिजे होता, आणि एकच जन्म मिळालाय, मस्तपैकी आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करूयात असं मला वाटतं. खूपच एका प्रकारे मोटिवेशनलच आहे. जे नवीन ऍक्टर आहेत, जे मुंबईमध्ये आलेले आहेत, स्ट्रगल करतायत, स्ट्रगल म्हणजे जे काम शोधतायत आणि जे मुळात शिक्षण घेतात किंवा बाहेरच्या राज्यात विभागात काम करत आहेत, खूपच हे महत्वाचं आहे की पेरत राहिलं पाहिजे. आता बायको 8 वर्ष झालं तयारी करते UPSC MPSC चे. मगाशी सांगितलं खूप वेळा पैसे आला, म्हणजे 2 मार्कांनी, अर्ध्या मार्कांनी, एकदा तर अविवाची चूक असल्यामुळं. तर काय होतं की समजा
आम्हाला कळलं की संध्याकाळी कळलं, संध्याकाळचा शक्यतो रिझल्ट लागतो 6 नंतर. कळलं की नाही झालं. मग त्या रात्री ती रडते बिडते असं जरा, मम्मी पण जरा भावुक होतो. संध्याकाळी झोपलो की मला असं वाटतं की आता बायको पण झोपलेली असेल, तर ती पहाटे 3 वाजता उठलेली असते आणि अभ्यास सुरू केलेला असतो. नवीन जर्नी. म्हणजे काय होतं की मला 2 मुलं आहेत. मुलांमुळं अभ्यासात खूप सकाळचा व्यत्यय येतो. का तर मुलांचं आवरायचं, शाळा आणि सगळ्या गोष्टी, तो वेळ कधी मिळणार, तर ती पहाटे 3ला उठते. अरे बरं, हे खूप दिवसापासून झालंय, खूप वर्षापासून. म्हणजे पहाटे 3ला उठते, सकाळी 7 पर्यंत अभ्यास करते, मुलांचं आवरायचं, शाळा वगैरे वगैरे. म्हणजे मुलं संसार सांभाळून ती आज 12-13 तास अभ्यास करते. एक घरातच एक इन्स्पिरेशन आहे. तर मला म्हणजे माझी कधी काही गडबड झाली, म्हणजे जरा मी आळसल्यासारखं झालं की मग तिच्याकडे बघतो, म्हणतो नको चला उठा कामाला लागा. तू म्हणजे जसं तुम्हाला उदाहरण दिलं नाटकाचं, नाटक कर्नाटकवरून तू शूटवरून आला, नाटक केलं, परत त्याच रात्री तू शूटला गेला. तर ह्यावेळेस तू एनर्जी कशी टिकवून ठेवतो किंवा तुझं बॉडीची कशी काळजी घेतो, ते खूप महत्वाचं. कारण नाही, आता मला एक माझा प्लस पॉईंट काय वाटतं की जर तुम्हाला व्यसनं नसतील ना, तर मला वाटतं की तुमची एनर्जी टिकून राहते. आणि कसं आहे, आवडीचं काम असेल ना, तर ती आपोआपच एनर्जी तुमच्यामध्ये येते. व्यसनांचं मला एक बोलायचंय की फील्डमध्ये एक गैरसमज म्हणून आपण त्याला, की खूप लोक व्यसन करतात की ह्या फील्डला एक असं दिलंय की इथे आले की काय दवा, हातात सिगरेट पाहिजे, एक पॅक पाहिजे. तर तुझ्या आजूबाजूला असे मित्र पण असतील ना की जे करतात व्यसन किंवा हे, त्याच्यापासून स्वतःला तू कसं कंट्रोल ठेवलं? कारण इतक्या वर्ष इतके निराशा पदरी आल्यावर कुठेतरी तो एक विचार येणं किंवा कुठेतरी मित्र जेव्हा काहीतरी व्यसन करत असताना कुठेतरी असं काहीतरी वाटणं, पण आमच्या लहानपणी आमच्या गावामध्ये दारूचे काही अड्डे होते. तर शेजारच्या 10-5 गावातून लोक दारू प्यायचे. तर त्यावेळेस ते बघितलं होतं त्यांचं मी लहानपणी, त्यांची अवस्था किंवा त्यांचे उद्ध्वस्त झालेले संसार. ते हे लहानपणी खूप मनावरती माझ्या बिंबवलं होतं ते बघून. आणि त्यानंतर मी जेव्हा कॉलेजला आलो, म्हणजे दलित कला केंद्रात वगैरे आलो, तर काही माझे सिनियर बघितले, मी नाव घेत नाही, पण मला नेहमी असं वाटायचं यार की ह्या गोष्टीचं त्यांनी नाही केलं तर खूप नाव कमी येतो, खूप पुढे जाईल. आणि रात्रभर प्यायचं आणि दिवसा 12-1 वाजता उठायचं. म्हणलं हा काम कधी करणार? ऍक्टर चांगला सगळं ठीक आहे, पण ह्या गोष्टी मार्ग ठरवलं. तर मला असं वाटायचं की एक तर मुळात मला ह्या गोष्टीचं कधी आकर्षणही नव्हतं, आणि माझ्या आईवडिलांना मी शब्दही दिला होता की मी ह्या गोष्टी करणार नाही. त्या लोकांचं काय झालं, जे तू लोकांचं जे नाव नको घेऊ, त्यांचं नाही, ते घरी नाही आता काही करत. मग त्या गोष्टींमुळे डिसिप्लिन नसल्यामुळे किंवा डिसिप्लिन नाही, व्यसन असल्यामुळे. म्हणजे त्यातला माझा एक मित्र आहे, त्याला गमतीने म्हणायचो, अरे तुला व्यसनाचा जेवढा खर्च आहे ना महिन्याचा, फक्त तू सिगरेट दारू तेवढ्यात मी अख्खी फॅमिली माझी मुंबईमध्ये जगवतो. अरे खूपच. तर मला असं वाटतं की मी नेहमी म्हणेल की ह्या गोष्टीपासून लांबच राहा. नाही, खूपच महत्वाचं आहे. मला वाटतं जे आता बघणारे पण आहे, जे ऍक्टर असतील किंवा आपल्या फील्डमध्ये येणार असतील किंवा नॉर्मली, पण शक्यतो व्यसन टाळलं पाहिजे. हो, व्यसन टाळायचं पाहिजे. आणि ते टाळल्यामुळे कुठे बसतो आपण, हे उदाहरण पण आपल्याकडे. भले त्याला 19 वर्ष, 16 वर्ष आणि ते 3 वर्ष, 19 वर्ष लागले, पण म्हणजे माझ्या डोक्यात कधी विचार आला नाही की काहीतरी जीवाचं बरवाईट करावं किंवा. कारण मी म्हणजे इथं वनराईमध्ये मी जवळजवळ 2 जणाला आणि पुण्यामध्ये 1 जणाला वाचवलं. म्हणजे आपल्याच फील्डमध्ये त्या क्षणाला तिथं पोहोचलो फक्त. आणि ते तुला माहित होतं का ते करणार? नाही, मला त्यांच्या ह्याच्याकडून कळलं, म्हणजे मित्रांकडून कळलं. अच्छा. म्हणजे आता एक नाव घेत आहे, तो त्या प्रोसेस मध्ये होता आणि त्याच्या मित्राला कळालं, त्याने मित्राला सांगितलं पुण्यातल्या, त्यांनी 10-5 मित्रांना फोन केला मुंबईतल्या, ते सगळे कुठं ना कुठं तरी होते. तर मी जवळ होतो, तर ते मी पळत गेलो आणि ते वाचवलं. 3-4 वर्षापूर्वी, आता एक 6-7 महिन्यापूर्वी पुण्यात पण एक
तर ते मूळ कारण तेच होतं की आयुष्यात काही घडत नाहीये, मग तुम्ही व्यसनाच्या आहारी जाता. तर मला असं वाटतं की ते उत्तर नाहीये. आणि तू काय त्यांना मग समजू कसं, कारण त्यांना समजवून नाही समजवण्यापेक्षा ना, एकतर मुळात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तिथं हे असतात सायकोलॉजिस्ट, त्यांनीच ते हे केलं. मी काही एवढं हे नाही त्यांना समजलं. तू ते वाचवलं त्यांना, वाचवलं, सांगितलं असं काही करू नको, आपली फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, एवढंच. फक्त जास्त काही मी समजावच्या ह्याच्यात नाही पडलो. पण मला असं वाटतं की तो पर्याय नाहीये तुमच्याकडं, कारण खूप अशा घटना घडतात की आयुष्यात काहीच घडत नाहीये. पण मला असं वाटतं की तो तुमच्या जडणघडणीचा काळ असतो आणि मुंबई पण तुम्हाला बघते, चेक करते तुम्ही किती दिवस थांबताय. बघूयात किती दम आहे त्याच्यात, बघूयात. आणि म्हणजे 2016ला तर असं झालं की वार्षिक उत्पन्न माझं 2,500 रुपये होतं. वार्षिक उत्पन्न 2,500? एक वर्षात फक्त एकच काम मिळालं होतं, सिरियलचं होतं. एकच दिवस मिळालं वर्षात. वर्षातून एक दिवस तू काम केलं होतं? एकच दिवस काम केलं होतं, एकच दिवस कामच नव्हतं. वर्ष कसं जगवलं स्वतःला? थांबलो म्हणजे जगलो. कसं जगलो म्हणजे मला कधी कधी कळत नाही की मलाच कळत नाही मी कसं जगलो. म्हणजे काय करायचं की म्हणजे आता मला कधी कधी माझ्यावर हसू येतं की मी कसं जगलो. समजा तू माझा मित्र आहे आणि तू राहतो समजा गोरेगावला, एका ठिकाणी राहतो. तर काय करायचं, समजा तू 12 वाजता जेवण करतो, तर मुद्दाम 12 वाजता तिथं जायचं जेवणाच्या वेळेस. अरे काय चाललंय, कसं काय चाललंय, चाललो होतो इथून. आणि मग तो म्हणत अरे बरं झाला आला तो, जेव. अरे किंवा मग एखाद्या सीटवरती कोणाला तरी भेटायचं रे, भेटण्याच्या निमित्ताने त्यांनी 10 वाजता बोलवलंय. त्याला म्हणायचो की नाही जरा कामात आहे मी येतो, आज आपण 100% भेटू. मग मी बाहेरच असतो तिथं गेटवरती, आणि त्या गेटवरती ती रिक्षा जाताना दिसली, डबे वगैरे घेऊन गेले, मग मी जायचो. मग असं मला विश्वास बसत नाही की असं एक वर्ष काढलं. त्यासाठी निर्लज्ज राहावं लागतं. निर्लज्ज असं म्हणजे नाही माहित नाही, पण आता काय म्हणजे त्याला काही, पण मला कोणी असं हे बोललं नाही की तो असा करतो किंवा काय, कारण मी एका ठिकाणी सतत नाही गेलो. म्हणजे आज तुझ्याकडे गेलो की डायरेक्ट 1 महिन्यानेच. बरोबर आहे ना. तरी मग असं काही ही वाटत नव्हतं. आपण काही गोष्टी केल्या. हे खूपच म्हणजे नाही, छोटे छोटे पर्याय काढत राहणं आपल्याला, छोटे छोटे पर्याय काढत राहणं आणि स्वतःला जगवणं, इथे काम करणं, सातत्य ठेवणं, काम करत राहणे, सातत्य ठेवणे, हेच. कारण ह्या मगाशी तुला सांगितलं असं की ह्या फील्डचा कुठला मंत्र नाही की हे केल्यानंतर असं होतं, असं काही. फक्त एकच आहे की सातत्य पाहिजे आणि करत राहायचं, काही होऊ दे. माझ्या वयाच्या 50-60ला झालं तरी चालेल, पण मी करत राहणार. आपण एक ठरवतो ना की मला ह्या लेवलला पोहोच. तुझे काय आता ठरलं की आता तुला काम सुरू झालेलं त्या अर्थाने, तर तुला कुठल्या लेवल पर्यंत पोहोचायचं की मला इथे पोहोचायचंय, त्याला अंतच नाहीये काय नक्की? नाही म्हणजे असं टार्गेट नाही की मला हे मिळाल्यानंतर मी असं नाही. मला असं वाटतं की तुमच्या आयुष्याचा किंवा कामाची ही प्रोसेस आहे. मला असं वाटतं की जे काम मिळेल ते अत्यंत प्रामाणिकपणे करायचं, त्यात आनंद घ्यायचा, एवढंच आहे. की मला हे मिळाल्यानंतर अचिव्हमेंट वगैरे असं काही नाही. फक्त ह्या क्षेत्रात एक ऍक्टर म्हणून वेगवेगळे कॅरेक्टर करायला मिळायला एवढंच माझं हे आहे. की मग ह्या एवढं मिळाला म्हणजे संपलं असं काही नाही, किंवा इतके पैसे मिळाले असं नाहीये. फक्त आयुष्यभर काम चालू राहावं, काम मिळत राहावं, चांगले कॅरेक्टर मिळवत राहावं. कारण मुळात मला त्यात खूप आनंद मिळतो, एवढंच माझं आहे की खूप आनंद मिळतो. मला काय आवडलं की जो मी मध्ये बोललेलोच आहे की इतक्या वर्ष आणि ठरवून येणं की मला हे करायचंच आहे, ते वयाचे 50वी गाठो नाहीतर किती वेळ लागो, हे करून येणं, हे आणि सातत्य, ते करण्यासाठी मी चाय विकेल, मी दुसरं काहीतरी हे करेल ते करेल. आणि तुझा घरचा सपोर्ट जो बायकोकडनं आहे, आणि तो विचार की मी पहिलं लग्न करेल, मी त्याच्यामुळे मला ही जी जर्नी आहे ती इंटरेस्टिंग आणि तुझ्या वाटते, आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला शुभेच्छा. असंच तुला चांगले कॅरेक्टर मिळत राहू,
चांगले फिल्म तू करत राहू, ऑडियन्सला ते बघायला मिळो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुझं काम पोहोचव, जगातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते काम पोहोचव. आणि जसं तुला तो चान्स मिळाला होता हॉलिवूडच्या डिरेक्टर, कास्टिंग डिरेक्टर सोबत काम, हॉलिवूडमध्ये काम करावं. त्यांनी पण मला प्रॉमिस केलेलं आहे की जेव्हा तसं काही कॅरेक्टर मी काही बोललो नाही होतो त्यांना, पण ते म्हणाले जेव्हा वेळ येईल, आता तसं काही नाहीये पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुझा नक्की विचार करू. हा त्यांनी प्रॉमिस केलेले. आता बघू 5 वर्ष बोलले तीच मोठी गोष्ट मला वाटतं. कधी कधी 50ला बोलवा, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू दादा, मजा आली मला, मजा आली मला. जे पेशन्स असावे आणि तग धरून राहणं. जे आता माझे मित्र आलेत तर मला त्यांच्याकडे बघून कसं तरी वाईट वाटतं की अरे यार काय नक्की, म्हणजे प्रत्येकाची जर्नी वेगळी, प्रत्येकाचं तिथे पोहोचणंच वेगळे, रस्ताच वेगळे. म्हणजे मला कुठलीच गोष्ट सहजासहजी नाही मिळाली, कुठलीच की गेलो आणि मिळालाच कधीच नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मला संघर्ष, म्हणजे एखादे मी माझे मित्र बघितलं की एखाद्याला लगेच 1 वर्ष पासवर्ड झालेलं सिरियल मिळाली आणि मित्र त्याला आत्ता मिळतात. तर हे प्रत्येकाची जर्नी वेगळी, प्रत्येकाची पण इंटरेस्टिंग. मजा आली, मजा आली दादा. येस येस, तुला शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. धन्यवाद धन्यवाद. चांगली कामं कर. वा, मजा आली. येस, थँक्यू. येस. नवीन कलाकारांना मी एवढं सांगेल की कामामध्ये सातत्य ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, व्यसनांपासून दूर एवढं सांगतो. धन्यवाद. आणि हा इंटरव्ह्यू नक्की बघा.